वैभव, तुला माझ्याबद्दल खात्री नसेल तर आपल्या नात्यात काहीतरी कमी आहे. आणि जर तुला तू जे करतोयस ते बरोबर आहे की नाही ह्याबद्दल खात्री नसेल तर मग तू हे का करतोयस? लक्ष्मी, मी अडकत गेलो. कशात? लागोपाठ अशा गोष्टी घडत गेल्या की मला. वैभव, प्लीज मला हे सांगू नकोस की तुला नाही कळलं. लहान नाही आहेस तू आता. माझी चूक म्हणशील तर ती झाली आहे. कदाचित पहिल्या क्षणाला मी हे सगळं थांबवलं असतं तर पुढे सगळं घडलंच नसतं. पण लक्ष्मी, मला चारी बाजूने इतकं दडपण आलं की मला हे सिरियल करण्याव्यतिरिक्त दुसरा मार्ग नाही उरला. कसलं दडपण वैभव? आणि कुणी आणलं? सगळ्यांनी आणलं दडपण. आई वडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, समाज. लक्ष्मी, माझं यश, माझी कुवत, माझी काम करण्याची क्षमता ही फक्त पैसा या गोष्टीवर अवलंबून आहे असं सगळ्यांनी ठरवून टाकलं होतं. मी किती पैसे कमावतोय याच्यावर माझं आयुष्य बरं चाललं आहे की नाही, माझा संसार बरा चालला आहे की नाही हे ठरवत राहिले लोक. मी पुरेसा पैसा कमवत नाही म्हणजे माझं काहीतरी चुकतंय. म्हणजे मी संसार चालवण्याच्या लायकीचा नाहीये किंवा मी जगण्याच्याच लायकीचा नाहीये, जगण्याची अक्कल नाहीये मला, हे ठरवलं लोक. मी ओरडून सांगतोय सगळ्यांना की बाबांनो, मी जे काम करतोय, मी जे पैसे कमवतोय त्याच्यामध्ये मी सुखी आहे. माझी बायको सुखी आहे, मी सुखीने संसार करतोय. पण नाही, कोणी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं या गोष्टीवर. सगळ्यांना वाटत होतं माझ्यात काहीतरी गंभीर प्रॉब्लेम आहे. मी नेहमी म्हणत होतो मला तुमच्या रेसमध्ये नका घेऊ, माझं मला चालू दे ना माझ्या वाटेने निवांतपणे. पण नाही, रेसमध्ये भाग घ्या, जिंका, मिळवा, भांडून मिळवा, उरबाडून मिळवा, पण मिळवा, असंच वाटतं आपल्या समाजाला. मला हे सगळं हवंय लक्ष्मी, पण मला घाई नाहीये. मला तेव्हा घाई नव्हती या सगळ्याची, खरंच नव्हती. अमुक एक वर्षापर्यंत तुम्ही अमुक एक पैसे नाही मिळवले, अमुक एक काही अचीव नाही केलं तर तुम्ही यशस्वी नाही असंच वाटतं सगळ्यांना. अरे पण मी यशस्वी आहे की नाही हे मला ठरवू दे ना. मला जर या संदर्भातले काही प्रश्न नाही पडत मग तुम्हाला काय पडत आहे? सगळ्यांना हेच वाटत राहिलं की मी कारकुनी करावी. 24 तास सगळ्यांना हेच वाटत आलं की मी नोकरी केली पाहिजे. 9 ते संध्याकाळी 5 डबा घेऊन जा, डबा घेऊन घरी या, मानेवर खडा ठेवून मी कारकुनी केली पाहिजे असंच सगळ्यांना वाटत आलं. वेट आला सगळ्याचा, मला सगळ्यांच्या नजरांचा, सगळ्यांचं हे जे म्हणणं होतं नोकरी करण्यासंदर्भातलं याच्याविषयी मला प्रचंड घृणा उत्पन्न झाली मनामध्ये. नाही म्हटलं, असा पैसा कमवून दाखवायचा लोकांना की पांढरे झाले पाहिजेत लोकांचे डोळे. आणि म्हणून त्या तिरीमिरीत मी हे काम करायला घेतलं म्हणजे भंडारीकडे ऑडिशनसाठी गेलो होतो मी, छोट्याशा रोलसाठी. अपमान सहन केला तिथे पण म्हटलं मला एक संधी द्या ऑडिशनची. एक स्क्रिप्ट घेतलं त्यांच्याकडून आणि घरी आलो. घरी येऊन बघतो तर काय लक्ष्मी, ते हिरोईनचं स्क्रिप्ट होतं, हिरोईनच्या ऑडिशनचं. म्हटलं चायला काय आयुष्य आहे आपले, काय नशीब आहे. ऑडिशनसाठी स्क्रिप्ट आणलं, तेही स्त्री भूमिकेचं असावं. पण म्हटलं नाही, हे घ्यायचं चॅलेंज, हे चॅलेंज घ्यायचं. दुसऱ्या दिवशी ऑडिशनला जायचं, स्त्रीच्या वेशामध्ये ऑडिशन द्यायची आणि नंतर मग सगळ्यांना सांगायचं की बघा मी ऍक्टर आहे, ऍक्टर, नट, जातिवंत नट आहे मी. बघा मी तुमच्या समोर एक स्त्री भूमिका केली एका नटाने आणि तुम्ही ओळखूही शकला नाहीत. आणि लक्ष्मी तसंच झालं. मी त्या हिरोईनची ऑडिशन दिली आणि कोणी ओळखूही शकलं. म्हटलं चला आपण यशस्वी झालो. पण काय योगायोग आहे बघ, नेमके तुझे बाबा समोर आले माझ्या. मी काही बोलूच शकलो नाही. त्यांनी मला पुन्हा बोलावलं आणि मला भरपूर पैसे देऊ केले. तो क्षण होता लक्ष्मी, त्या क्षणी मी मोहात पडलो.
इतक्या वर्षानंतर इतके पैसे मला मिळणार होते आणि ते पैसे मी त्या मोहाच्या क्षणी नाही नाकारू शकलो. लक्ष्मी, पण मग हे सगळं तुम्हाला आधी का नाही सांगितलं? लक्ष्मी, याच गोष्टीवरनं आपलं लग्न मोडायची वेळ आली होती. आणि खरं सांगू, मला समजून घेशील असं नाही वाटलं त्यावेळी. खरंच. आय 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 गा. घ्या चहा घ्या. नाही घराच तिकडून. काय आज खूप दमलेले दिसताय? अगं सध्या एका महत्वाच्या प्रसंगाचं शूटिंग चालू आहे ना. एका स्त्रीच्या दृष्टीने तिचा नवरा आणि तिचा संसार म्हणजे काय हे त्या प्रसंगातून कळणार आहे. हो का? नाही, हल्लीच्या मुली नोकरी वगैरे करतात पण त्यांच्या मनातून घर आणि संसार काही जात नाही. हा वंदना, हे सगळं बघितलं ना की आपली लक्ष्मीबाईच येते माझ्या डोळ्यासमोर. म्हणजे आजकालच्या काळातली गृहिणी कशी असावी याचं उदाहरण आहे ती. मला बरेचदा असं वाटायचं की हल्ली मुली स्वतंत्र असतात, घराबाहेर पडून कामं वगैरे करतात, मग आपली लक्ष्मीबाईच घर सांभाळण्यात धन्यता का मानत असेल. पण काल परवाच्या प्रसंगांमध्ये आमच्या मॅडमच्या तोंडी जी वाक्य होती ना आणि ज्या पद्धतीने ती त्या म्हणत होत्या ना, त्याच्यावरून मला कळलं लक्ष्मीबाईच्या डोक्यात काय विचार घोळत असतील ते. लेखक लिहितो पण नट ज्या पद्धतीने ते म्हणतो ना, त्याच्यावरून आपल्याला कळतं की ते त्याला किंवा तिला किती पटलंय. जे काय असेल ते. पण तुम्हाला सांगते, लक्ष्मी ना जरा वैभवरावांच्या जास्त अवतीभोवती करते. नाही, प्रेम वगैरे समजू शकते हो मी. नाही, तो जर चुकीचं वागला तर त्यात चूक म्हणण्यात गैर काय आहे. नाही, तुम्हाला आठवतंय का त्यांच्या लग्नाच्या आधी लक्ष्मी आपल्याला म्हणाली होती असा असा मुलगा आहे, नाटकात काम करतो, तुम्ही एकदा बघून घ्या त्याला. आपण मारे अगदी कौतुकानं त्याला बघायला गेलो तर काय नऊवारी नेसलेला माणूस. नाही, काय वाटलं आपल्याला त्यावेळी. नाही नाही, तो असेल अगदी खूप चांगला नट, पण तुझ्या आई वडिलांना ह्याच नाटकाला घेऊन ये असं का सांगावं त्यांनी. चूक ती चूकच. हिच्या डोक्यात हे शिरलं नाही ना. मंदा, त्याला किती वर्ष झाली आता. हो असू दे ना, तेव्हापासून हा माणूस उतरलाय माझ्या मनातून. लक्ष्मी संसारासाठी झटत असते पण यांची लक्षणं काही ठीक नाहीत ना. पण तुम्हाला सांगते, आता जर ह्या माणसाने काही असं उलटसुलट केलं ना तर सरळ मी तिच्या हाताला धरून घरी घेऊन येणार आहे, कायमची. लक्ष्मी, काही वर्षांपूर्वी मी एका नाटकामध्ये छोटीशी स्त्री भूमिका केली होती आणि तुझ्या घरच्यांना ती नव्हती आवडली. म्हणजे मी काम करतोय स्त्रीचं हे नव्हतं आवडलं. त्याच्यावरून ते लग्न मोडायला निघाले होते. ते ना मी नाही ना. लक्ष्मी, तुला सुद्धा असं वाटत होतं की मी हे सगळं सोडून नोकरी करावी कुठेतरी. मी जे घरासाठी पैसे कमवतो ते पुरेसे नाहीयेत असं तुलाही वाटत होतं ना. कारण रोज उठून घराचा प्रश्न येत होता वैभव. पण मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. वैभव, अरे तुझं क्षेत्र अस्थिर आहे आणि तेव्हा तुझ्याकडे फार मोठं कामही नव्हतं. हेच कळलं, हेच ऐकायचा कंटाळा आला होता मला. वैभव, प्लीज माझ्यावर चिडू नकोस. मला काही माझ्या हौसेसाठी तुझा पैसा नको होता किंवा मला की दागदागिने घालून मिरवायचंही नव्हतं. तू महाल बांध असंही माझं म्हणणं नव्हतं. पण डोक्यावर एक साधं छप्पर असावं एवढी अपेक्षा ठेवू नये का. वैभव, मी 10 वर्ष तुझ्या कामातली अस्थिरता बघितली आणि माझं काही म्हणणं नाहीये. पण 10 वर्षानंतरही आपण मूल होण्याचा निर्णय आपल्याला परवडेल का
हा विचार करून टाळतोय? वैभव, मला पैशाची हाव नाहीये रे, पण किमान अपेक्षाही ठेवू नये का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कारणासाठी माझ्या नवऱ्याचा 4 चौघांमध्ये अपमान होतोय ते कारण कायमचं दूर व्हावं असं प्रत्येक बायकोला वाटणार. मान्य आहे मला लक्ष्मी, मान्य आहे. पण या सगळ्याचाच परिणाम म्हणून मी जे काम स्वीकारलं होतं ते तुला आवडणार नाही असं वाटलं मला. अरे पण मग हे आधी बोलला असतास तर माझा राग नक्की कशावर आहे हे तू गृहीत धरलं नसतंस ना. माझं चुकलं लक्ष्मी, मला खरंच भीती वाटली लक्ष्मी. आणि तुम्हाला सोडून जाशील या शक्यतेची सगळ्यात जास्त भीती वाटते या जगामध्ये, खरंच. आणि आता मला भीती वाटते वैभव. कसली? हे सगळं जगापासून कसं लपवायचं? वरी मी गेले 6 महिने हे लपवत आलोय. मला नाही जमणार हे. ऐक ऐक ऐक, तू नको काळजी करूस, तू नको टेन्शन घेऊ, मी सांभाळेन सगळं. तू सांभाळशील रे, पण मी इथे घरात कशी वावरू? वैभव, तुला लपवता येतं, मला नाही लपवता येत. माझ्या चेहऱ्यावर दिसत राहते. आणि मुख्य म्हणजे आई आणि भाऊ मला सतत प्रश्न विचारत राहतात. तू प्लीज त्यांना सांगून टाक. काय? आई भाऊ ना? लक्ष्मी, रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई, और गले का हार हुई। सुबह से जब हम नींद से जागे, मैं कमी सर? आँख खुल। कम इन। थैंक यू। कली एक ख्वाब में आई। भंडारी साहेब, जरा बोलायचं होतं. माझी शांतता घालवणं इतपत महत्वाचं असेल ना तरच बोल, नाही तर नको. खरं तर माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून मी बोलायला. ठीक आहे, 5 मिनिटं देतो. युअर टाइम स्टार्ट नाउ. हे भंडारी, माझं काय म्हणणं ऐक. यार तुझ्याशी बोलतो, ऐक ना, इकडे बघ ना. हे बघ, मी तुझ्याकडे बघून ऐकलेच पाहिजे असं काही नाहीये, कारण ऐकणं आणि बघणं याच्यामध्ये खूप फरक आहे. मी तुझ्याकडे पाठ करून जरी बसलो ना तरी सुद्धा तू बोल, कारण आता फक्त 4.5 मिनिटं उरलेली आहेत. आणि हो, काय रे तू, काय मागे तू म्हणत होतस ते काही महिने, काही दिवस शिल्लक राहिलेत वगैरे वगैरे, म्हणजे 5 महिने 20 दिवस आता उरलेत फक्त. काय होतं ते? का त्याच्या पुढचे आकडे तुला येत नाहीयेत? माझं चुकलं. काय काय जमत अचानक माझ्या कानाला दडा बसला. काय काय माझं चुकलं. काय चुकलं? म्हणजे माझं जे काही एकंदरीत नाव आहे, माझं स्टारिझम, मी तुझ्या समोर दाखवायला नको होत. नाही, काय 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 तुझं काय? अरे थोडक्यात माझ दाखवायला नको होत. हा. माझं चुकलं. काय चुकलं? म्हणजे माझं जे काही एकंदरीत नाव आहे, माझं स्टारिझम, मी तुझ्या समोर दाखवायला नको होत. नाही, काय 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 तुझं काय? अरे थोडक्यात माझ दाखवायला नको होत. हा.
म्हणजे खरं तर तुला मास्क करायला मीच शिकवलं ना, पण माझ्याच पुढे मलाच हा का मास्क दाखवतोय, मला काही कळतच नव्हतं. अरे हो, पण आता मी बदललोय, माझ्यात बदल झालाय, जाणवतोय का नाही? हो का? हो ऑफकोर्स, तुला जाणवलं ना? हे बघ, स्पष्ट सांगायचं ना भंडारी, तर मला या शोची म्हणजे आपल्या सौभाग्यवतीची, तुझी खरंच गरज आहे, हे मान्य करतो. पण शेवटी कसं आहे ना, मी एक प्रोफेशनल ऍक्टर आहे, त्यामुळे मला चांगल्या रोलची आणि मुख्य म्हणजे तो रोल देणाऱ्या चांगल्या प्रोड्युसरची कायमच गरज लागणार आहे. त्यामुळे हे सगळं असं अभि छोड ना यार, काय भंडारी तू पण, आणि इतक्या वर्षांची मैत्री आपली, आणि तुला माहिती आहे मैत्री ते सगळं होत असतं रे. हे मैत्री, हे जे तू काय करत होतास ती मैत्री होती? हा म्हणजे मी तुला लक्ष्मीवरून जे काय लक्ष्मी मॅडम, मॅडम हा तेच, लक्ष्मी मॅडम वरून मी जे काय बोललो, चिडवलं म्हणून तू असा वागतोयस माझ्याशी? नाही नाही, फक्त तेवढ्यामुळे नाही. मग काय, मला ऐकून तुझं वागणंच नाही एवढं. अच्छा, म्हणजे पूर्वी तूही माझी चेष्टा करायचास, मस्करी करायचास, हा ते करायचास ना? पण आपण कोणासमोर आहोत, कोणाशी बोलतो आहोत, कोणाबद्दल बोलतो आहोत, कोणाबद्दल मस्करी करतो आहोत, हे महत्वाचं आहे की नाही? अच्छा, म्हणजे मी त्या लक्ष्मीवरून, आय मीन लक्ष्मी मॅडम वरून तुला बोलायचो, चिडवायचो, ते तुला आवडायचं नाही का? हो. ए भंडारी ये, अरे तुला माहिती आहे ना या नट मोगऱ्या माझ्या किती डोक्यात जातात ते. मॅडम तशा नाहीयेत. मान्य आहे, नाहीयेत, नसतीलही, पण ते एका बाईमुळे आपली 20 वर्षांची मैत्री, त्यात एवढा फरक पडला आपल्यात? बाईमुळे नाही, मॅडम. ठीक आहे मॅडम, म्हणजे तिच्यामुळे किंवा तिच्यासाठी तू माझ्याशी असा वागतोयस, माझ्यावर सोड उगवतोयस, असं समज. हं? असं समज. हो, तू त्यांना सांग वैभव. तुला काय वेळ लागलाय का लक्ष्मी? वैभव, अरे ते आपल्या बरोबर राहतात, एका घरात कसे लपवणार आहोत आपण? इतके दिवस आपण लपवत आलो तसं नाही, हे बरोबर नाही. आपण त्यांना सांगितलं पाहिजे. लक्ष्मी, तुला माहिती आहे ना भाऊंचं काय मत आहे या क्षेत्राबद्दलचं? अरे हो, पण ते त्यांचं मत आहे, आणि नटनट्या नाटक सिनेमाबद्दल लोक अजूनही बोलतातच की. पण किमान आपल्याच घरामध्ये आपला मुलगा हे काम करतोय म्हटल्यावर त्याने असं बोलायला नको ना? हो, मला माहितीये, पण त्यांचा राग मावळेल वैभव. कसा मावळेल लक्ष्मी? हे कळल्यानंतर अजूनच संतापतील ते. अरे मग एकदाचा त्यांचा भडका उडू दे, दुसरा काय उपाय आहे? असं कसं म्हणतेस लक्ष्मी? आईचं काय होईल या सगळ्यामध्ये, याचा विचार केलास का तू? आणि तुझी आई, ती काय म्हणेल? वाभाडेच काढतील ते माझे. तुझा भाऊ सँडी, तो तर एक संधी सोडत नाही मला हिणवण्याची. एक चांगला नट एक चांगली स्त्री भूमिका करू शकतो, आणि याच्यामध्ये काय वाईट नाहीये, याच्यात काही कमीपणा नाहीये हे समजून घेऊ शकेल तो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझे बाबा गेले 6 महिने माझ्या बरोबर आहेत ते. त्यांना कळल्यावर त्यांची काय अवस्था होईल लक्ष्मी? आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लक्ष्मी, तू हे समजून घेतलंयस का? घेशील का? वैभव, चूक किंवा बरोबर याही पलीकडे जग असतं हे माहितीये मला. तू केलंस ते बरोबर नसलं तरी त्यामागची कारणं कळलीयत मला. तुझी धडपड मला फसवण्यासाठी नाही, तर मला त्रास होऊ नये यासाठी चालली होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझे बाबा गेले 6 महिने माझ्या बरोबर आहेत ते. त्यांना कळल्यावर त्यांची काय अवस्था होईल लक्ष्मी? आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लक्ष्मी, तू हे समजून घेतलंयस का? घेशील का? वैभव, चूक किंवा बरोबर याही पलीकडे जग असतं हे माहितीये मला. तू केलंस ते बरोबर नसलं तरी त्यामागची कारणं कळलीयत मला. तुझी धडपड मला फसवण्यासाठी नाही, तर मला त्रास होऊ नये यासाठी चालली होती.
हो, हे सगळं कितपत निभावता येईल मला नाही माहित रे, पण या वाटेवर तू एकटा नाहीयेस. हे सगळं लपवता आलं तर तुला लपवायला मदत करेन मी. आणि उघडं पडलं लोकांनी तुला ठपका दिला तर तुझ्या बरोबर गुन्हेगारही होईल. मी तुझ्याशी लग्न केलंय वैभव, आणि आता जे होईल ते आपल्या दोघांचं.